नमस्कार. सध्या महाराष्ट्राच्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये एक विषय सतत चर्चेला आहे, तो म्हणजे हिंदीच्या सक्तीचा विषय. परंतु हे जे संपूर्ण चर्चा सुरू आहे ती एका चुकीच्या दिशेने सुरू आहे आणि ती सत्ताधाऱ्यांना हवी तशी सुरू आहे. म्हणजे त्यांची इच्छा होती की लोकांनी हिंदीच्या सक्तीला विरोध करावा, म्हणजे हिंदी भाषा ऑप्शनल म्हणून ठेवता येईलच. प्रश्न हिंदी सक्तीची किंवा बिगर सक्तीची हा नाहीच आहे. त्रिभाषा हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला मुलांच्यामध्ये पूर्णपणे विचारांची क्लॅरिटी आल्यानंतर सुरू करायचा असतो. अन्यथा एक अतिशय भयंकर व्यक्तिमत्वामध्ये बिघाड होतो. त्या बिघाडाचं नाव आहे लिंग्विस्टिक कन्फ्युजन सिंड्रोम. लिंग्विस्टिक कन्फ्युजन सिंड्रोम हे 3 लक्षणांच्या मिळून बनतं. पहिलं म्हणजे अर्थांचं कन्फ्युजन, दुसरं म्हणजे रचनेचं कन्फ्युजन आणि तिसरं म्हणजे व्याकरणाचं कन्फ्युजन. कारण प्रत्येक भाषा तिच्या स्ट्रक्चरमध्ये वेगळी असते, तिच्या व्याकरणामध्ये वेगळी असते आणि शब्दांचे अर्थ खूप मोठ्या प्रमाणावर बदलत जात असतात. आणि याचं जे कन्फ्युजन होतं त्यामुळं आकलनशक्तीवर गंभीर परिणाम होतो. मुलांचं जे 12 वर्षापर्यंतचं वय आहे, हे वय त्यांच्या आकलनाचं, समाजाला समजून घेण्याचं, परिसराला समजून घेण्याचं, आपला सायकोमोटर डोमेन विकसित करण्याचं आणि अर्थमेटिक स्किल्स निर्माण करण्याचं आहे. आणि त्यामुळं एकापेक्षा जास्त भाषा नसावी आणि माध्यम हे मातृभाषाच असावं, हे जगभर सिद्ध झालेली गोष्ट आहे आणि याला एकही शिक्षणशास्त्रज्ञाचा अपवाद नाही आहे. आणि त्यामुळं मातृभाषेतून एकाच भाषेतून 5वी अखेर शिक्षण व्हावं आणि 6वीमध्ये त्याला दुसरी किंवा तिसरी भाषा इंट्रोड्यूस करावी, ही गेल्या 75 वर्षामध्ये जगभरामध्ये मान्यता प्राप्त गोष्ट आहे. अशा वेळेला पावडर टाकून आंबे पिकवावेत अशा पद्धतीनं लवकरच बहुभाषाविद माझा मुलगा झाला पाहिजे, अशा प्रकारचा गैरसमज लोकांच्यामध्ये निर्माण करणं. राष्ट्राची भाषा आहे, मग ती बोलली तर काय वाईट आहे, ती शिकवली तर काय वाईट आहे. एक तर धोरण अशा प्रकारचं आहे की जे इम्प्लिमेंट होणार नाही. याचं कारण अनेक शाळा आपल्या एकशिक्षकी, द्विशिक्षकी आहेत. त्या शाळांच्यामध्ये मराठीशिवाय हिंदी शिकवणारा शिक्षक जो आहे तो हिंदी येणारा शिक्षक पाहिजे. म्हणजे मंत्र्यांनी सुद्धा अर्धा तास दिलेल्या विषयावर ताबडतोब हिंदी बोलून दाखवावं. आपण अनेक वेळेला हिंदी मीडियावर बघितलेलं आहे की आपले लोकनेते कशा पद्धतीने हिंदी बोलतात. असं असेल तर अशा प्रकारच्या धेडगुजरी हिंदीचा त्या मुलांना काय उपयोग होणार आहे. यापूर्वी असं एक अनसायंटिफिक, अवैज्ञानिक धोरण आलं होतं. त्यामध्ये पहिलीपासून इंग्रजी सुरू झाली. खरं म्हणजे जगातला कुठलाही प्रगत देश आपल्या मुलांना प्राथमिक स्तरावर मातृभाषेशिवाय इतर भाषेतून शिक्षण देत नाही किंवा इतर भाषाही इंट्रोड्यूस करत नाही. उत्तर कोरिया असेल, दक्षिण कोरिया असेल, रशिया असेल, चायना असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, या सगळ्यांना इंग्रजीशिवाय काही अडत नाही आणि त्यांची प्रगती होत राहते. असं असेल तर भारतामध्ये हा इंग्रजीचा सोस सुरू केला आणि पिढ्याच्या पिढ्या बरबाद केल्या. आज ठामपणे मी प्रत्येक विद्यार्थ्यामुळे 1000 रुपये बक्षीस द्यायला तयार आहे की सरकारी शाळेतून इंग्रजी पहिलीपासून शिकलेला 5वीतला विद्यार्थी 2 मिनिटं इंग्रजीत बोलू शकला पाहिजे किंवा स्वतःहून उत्स्फूर्तपणे एक पॅरेग्राफ इंग्रजीतला लिहू शकला पाहिजे. अर्थात हे बक्षीस मी त्यांच्या शिक्षकांना पण द्यायला तयार आहे. कारण शिक्षकांना इंग्रजी येत नाही, शिक्षकांना इंग्रजी वाचता येत नाही, लिहिता येत नाही नीटपणे, आणि ते शिकवण्याचं नाटक करतात आणि विद्यार्थी शिकण्याचं नाटक करतात आणि सरकार सगळं अलबेल आहे म्हणतं. म्हणजे शिक्षणाचा पोपट मेला आहे हे कुणी सांगायला तयार नाही. अशातच आणखीन एक दबाव म्हणून तिसरी भाषा इंट्रोड्यूस करणं आणि याबद्दल NEPमध्ये, न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर 6वी नंतर तिसरी भाषा इंट्रोड्यूस करायची आहे, ती इथं पहिलीपासून का आली? बट आपले शिक्षण मंत्री शिक्षण तज्ज्ञ आहेत का? हा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षण तज्ज्ञांच्या गटानं त्याचा अभ्यास केलेला आहे का?
आणि मग हिंदीच नाही तर तेलुगू शिकवायला, तमिळ शिकवायला, कन्नड शिकवायला तुम्हाला शिक्षक मिळणार आहेत का? आणि हिंदी शिकवायला तरी तुम्हाला शिक्षक मिळणार आहेत का? जे चित्रपटातलं हिंदी किंवा मीडियावरचं हिंदी, मालिकांच्यावरचं हिंदी हे इतकं वाईट हिंदी आहे, त्यामुळे हिंदीमधलं काही समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय शिक्षणाच्या दर्जावर वरवंटा फिरवणारा आहे आणि फक्त 5वी अखेर एक भाषा सूत्र आणि तीही मातृभाषा हेच राबवावं लागेल. महाराष्ट्रातल्या 98% इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून हिंदी माध्यमातून शिकवलं जातं आणि तोंडी लावण्यापुरतं इंग्रजी असतं. म्हणजे हिंदी इंग्रजी या नॅरेशनला त्या मुलांच्या आकलनाच्या दृष्टीनं शून्य उपयोग असतो. दुसरी गोष्ट, CBSE अभ्यासक्रम जो केला, हा CBSE अभ्यासक्रम तुम्ही कशा पद्धतीने राबवता आणि का राबवता? कारण मुलाला 12 वर्षापर्यंत आपला परिसर समजून घ्यायचा असतो. म्हणून शिक्षण तज्ज्ञांनी ठरवलं होतं 4थीच्या अभ्यासक्रमामध्ये माझा जिल्हा, माझा सांगली जिल्हा, माझा सातारा जिल्हा हे पुस्तक होतं. शिवाजीचा इतिहास हा 4थीला होता. त्याच्यापूर्वी माझ्या परिसरातला इतिहास होता, माझ्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास होता, माझी शेती होती, माझा भूगोल होता. आणि हे समजून न घेता त्यानं दिल्लीचं पर्यावरण, दिल्लीचा इतिहास, दिल्लीचा भूगोल शिकायचा आहे का? इथली विविधता ही इथली ताकद आहे. ज्या क्षणी लोकांची विविधता नष्ट होते त्या क्षणी त्यांची वाटचाल गुलामीकडे सुरू होते. त्यामुळे एक देश, एक प्रकारची शिक्षण पद्धती हा एक मोठा फ्रॉड आहे आणि त्याला प्राणपणानं विरोध केला पाहिजे. हा विरोध करताना तिसरी भाषा नको, दुसरी भाषा नको, 5वी अखेर फक्त मातृभाषा हवी, हाच आग्रह धरावा लागेल. आणि तोच वैज्ञानिक पद्धतीने योग्य आहे आणि शिक्षणाचं भलं करणार आहे. अन्यथा सरकारनं हिंदीचे शिक्षक कुठून आणणार, त्यांना किती हिंदी येणार, काय येणार हे शिकवावं. इंग्रजीवाल्यांचं काय झालंय याच्या संदर्भातली श्वेतपत्रिका काढावी. हे दोन्ही होत नसेल तर कार्यकर्त्यांनी प्राणपणानं विरोध करावा. मी तुम्हाला सांगतो की हा विरोध गावाच्या पातळीवर सुद्धा करता येतो. कारण शिक्षण हा समवर्ती सूचीचा विषय आहे. समवर्ती सूची म्हणजे केंद्राची, राज्याची आणि गावाची. शिक्षण हा गावाचा एजंडा आहे. माझ्या मुलांना काय शिकवायचं हे पालकांनी ठरवायचं आहे. आणि म्हणून ग्रामसभेनं ठराव करावा की या प्रकारच्या भाषांचं अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही आणि त्यामधून होणारा बुलडोझिंग, मुलांच्या करिअरवर बुलडोजर फिरवण्याचं कार्य आम्ही होऊ देणार नाही. कारण रीडिंग, रायटिंग आणि अर्थमेटिक या मिनिमम लेवल ऑफ लर्निंग 5वीपर्यंत अपेक्षित आहे आणि या 5वीपर्यंत अपेक्षित मिनिमम लेवल ऑफ लर्निंगमध्ये या 3 भाषा येत नाहीत हे ठामपणानं सांगावं लागेल आणि उभं राहावं लागेल. आमदारांना जाब विचारावं लागेल, खासदारांना जाब विचारावं लागेल, मंत्र्यांना जाब विचारावं लागेल आणि लढावं लागेल आणि जिंकावं लागेल. पुन्हा एकदा या शिक्षणावरच्या